क्यूएस विश्व विद्यापीठ मानांकन 2026 साठी भारतीय विद्यापीठांच्या मानांकनामध्ये वाढ। मानांकनामध्ये 54 विद्यापीठांचा समावेश। भारतीय युवकांच्या लाभाकरता संशोधन आणि नाविन्यतेला आणखीन प्रोत्साहन देण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचं पंतप्रधानांचं शुभेच्छा संदेशामध्ये प्रतिपादन। न्यूयॉर्क शहराच्या महापौरपदासाठी झालेल्या निवडणुकीत लोकशाही समाजवादी नेते 34 वर्षीय जोहराम ममदानी यांचा विजय। दरडोई भांडवल कामगिरीच्या आधारे इफ्को आणि अमूल या दोन भारतीय सहकारी बलाढ्य कंपन्यांना जगामध्ये आघाडीचे सहकारी संस्था म्हणून मानांकन प्राप्त। बिहार विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी उद्या मतदान। 18 जिल्ह्यांमधल्या 121 जागांसाठी 3,75,00,000 मतदार 1,314 उमेदवारांची करणार निवड। कुठल्याही परिस्थितीमध्ये महायुतीतील तिघही भागीदार पक्ष एकत्रच निवडणूक लढवणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं प्रतिपादन। बीड जिल्ह्यात अतिवृष्टी आणि पुरामध्ये झालेल्या नुकसानीचा केंद्र सरकारच्या आंतरमंत्रालयीन पथकानं घेतला आढावा। नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी साधला संवाद। शिखांचे पहिले गुरु गुरु नानक यांची जयंती आज प्रकाश उत्सव म्हणून होत आहे साजरी। कार्तिकी पौर्णिमेनिमित्त देशभरामध्ये दीपोत्सव। राष्ट्रपती, पंतप्रधान तसंच केंद्रीय गृहमंत्री यांच्याकडून गुरु नानक जयंतीनिमित्त देशवासियांना शुभेच्छा। गुरु नानकजी यांचे आदर्श आणि मूल्य आत्मसात करण्याचं केलं आवाहन। आणि भारतीय महिला क्रिकेटपटूच्या मानांकनामध्ये वाढ। दीप्ती शर्माची 4थ्या क्रमांकावर झेप, ते जेमिमाचा पहिल्या 10 खेळाडूंमध्ये समावेश। नमस्कार, एकच्या बातमीपत्रात मी अमेय रानडे